वेलकम ऑल ऑफ यू. आपण बघतोय पॉईंट रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स आणि त्यामध्ये आज आपण बघणार आहोत अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन अँड कॅनिझ-हॅरोज रिॲक्शन. What is difference between aldol condensation reaction and Kaniz-Hairos reaction? Aldol condensation reaction condition for aldol condensation, the aldehydes and ketones having alpha hydrogen atom, aldehydes and ketones having alpha hydrogen atoms only gives aldol condensation reaction, while for Kaniz-Hairos reaction, aldehydes and ketones having no alpha hydrogen atom गिव्स कॅनिझ-हॅरोज रिॲक्शन. आता आपण जर एक्झाम्पल कीटोनचं घेतलं तर असं कीटोन नाही आहे का ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे, हो की नाही. आता हा ॲसिटोन जर आपण घेतला तर कमीत कमी 3 कार्बन ॲटम असलेला फर्स्ट मेंबर हा कीटोनचा असतो आणि त्यासाठी हा आहे अल्फा कार्बन ॲटम आणि अल्फा कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन म्हणजे अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे कीटोनमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहेत म्हणजे कीटोन कॅनिझ-हॅरोज रिॲक्शन दाखवत नाही. मग कॅनिझ-हॅरोज रिॲक्शन कोण दाखवणार तर अल्डिहाइड दाखवणार. मग अल्डिहाइड असे कुठले अल्डिहाइड आहे का ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे, तर त्यापैकी एक आहे फॉर्माल्डिहाइड. म्हणजे फॉर्माल्डिहाइडमध्ये अल्फा कार्बन नाही आहे. अल्फा कार्बन कशाला म्हणतो आपण? कार्बन विच इज डायरेक्टली अटॅच टू फंक्शनल ग्रुप, इट इज अ अल्फा कार्बन ॲटम. म्हणजे इथं जो कार्बन अटॅच असतो त्याला आपण अल्फा कार्बन असं म्हणतो आणि त्याला अटॅच असणारे हायड्रोजन असतील त्याला अल्फा हायड्रोजन आपण असं म्हणतो. मग इथं जर फॉर्माल्डिहाइड एक्झाम्पल घेतलं तर ह्या फॉर्माल्डिहाइडमध्ये अल्फा कार्बन नाही आहे म्हणजे अल्फा हायड्रोजनसुद्धा नाही आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइड. आता बेन्झीन घेतलं तर बेन्झीन C6H6 मोलिक्युलर फॉर्म्युला आणि हा एक हायड्रोजन आपण रिप्लेस करून इथं CHO ग्रुप घेतला तर हे झालं बेन्झाल्डिहाइड. म्हणजे ह्या बेन्झाल्डिहाइडमध्ये कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेला हा जो कार्बन आहे तो अल्फा कार्बन आहे आणि ह्या अल्फा कार्बनला आपल्याला कुठेही अल्फा हायड्रोजन ॲटम दिसत नाही कारण इथं काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड, ह्या कार्बनची व्हॅलन्सी 1 2 3 कार्बन आणि इथं हा कार्बन कार्बन डबल बॉन्डनं सॅटिस्फाय केलेला आहे. म्हणजे इथेही अल्फा हायड्रोजन ॲटम नाही. म्हणजे फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड हे काय दाखवू शकतात? कॅनिझ-हॅरोज रिॲक्शन दाखवू शकतात. aldehydes and ketones, aldehydes and ketones having alpha hydrogen atom, alpha hydrogen atom only shows aldol condensation reaction, while aldehydes having no alpha hydrogen atom shows Kaniz-Hairos reaction. Second condition, reaction is carried out in dilute alkali. Reaction is carried out in dilute alkali while Kaniz-Hairos reaction is carried out in presence of concentrated alkali. Dilute alkali or weak alkali, weak alkali like Na2 CO3 or BaOH twice. वीक अल्कलीमध्ये सुद्धा रिॲक्शन घडून येते आणि कॅनिझ-हॅरोज रिॲक्शनलाच दुसरं नाव आहे सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. सेल्फ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन और डिस्प्रपोर्शनेशन रिॲक्शन. Disproportionation reaction, that is Kaniz-Hairos reaction. We are going to see one by one. First, aldol condensation reaction. There are two types of aldol condensation reaction. First one is self aldol condensation reaction and second cross aldol condensation reaction. Self aldol condensation and cross aldol condensation.
आता सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे काय? इफ condensation reaction takes place between similar molecules known as self aldol condensation reaction, and if aldol condensation, that is condensation reaction, takes place between two different molecules of different compounds known as क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. तर सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये एकाच प्रकारचे मोलिक्युल्समध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन घडून येते आणि क्रॉस अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये ही वेगवेगळ्या मोलिक्युल्समध्ये रिॲक्शन घडून येते. म्हणजे इथं एक्झाम्पल आपण ॲसेटाल्डिहाइड घेतलं, ॲसेटाल्डिहाइड, तर इथेही काय असणार, म्हणजे दोन मोलिक्युल्स ॲसेटाल्डिहाइडचे असणार आणि दोन मोलिक्युल्स ॲसिटोनचे असतील आणि क्रॉसमध्ये एक अल्डिहाइडचा असेल, एक कीटोनचा असेल, किंवा एक एका प्रकारचं अल्डिहाइड असेल, एक दुसऱ्या प्रकारचं अल्डिहाइड असेल. आता आपण सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन बघू. सुरुवातीला आपण बघू त्याची मेकॅनिझम. CS3 C डबल बॉन्ड OH, अनदर मोलिक्यूल CS3 C डबल बॉन्ड OH. इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली OH minus abstract H plus to form carbanion. This is converted into carbanion. CH2 minus C double bond OH. This carbanion attacks on carbonyl carbon of first molecule. CH3 C double bond OH हा इथे अटॅक करतो आणि इलेक्ट्रॉन्स मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडे जातात. गिव्स CS3 C OH H हा H खाल्लेला. दिस निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन अगेन ॲब्स्ट्रॅक्ट H प्लस CH2 C डबल बॉन्ड OH अँड हिटिंग मायनस H2, यातला एक हायड्रोजन आणि यातला OH निघून जातो आणि कंपाऊंड मिळतं CH डबल बॉन्ड CH CHO, कॉमनली नोन ॲज क्रोटॉनल्डिहाइड. क्रोटॉनल्डिहाइड त्याचा IUPAC नेम जर आपण बघितलं तर टोटल 4 कार्बन ॲटम्स म्हणून ब्यूट, सेकंड नंतर डबल बॉन्ड 2 इन आणि अल्डिहाइड म्हणून AL, ब्यूट 2 इनर. आता हे झाले मेकॅनिझम. आता मेकॅनिझम न लिहिता आपण डायरेक्ट एक्झाम्पल लिहू शकतो. प्लस CS3 C double bond OH in presence of 10% NaOH gives CS3 CH OH CH2 C double bond OH. Heating minus H2O gives CS3 CH double bond CH CHO, क्रोटॉनल्डिहाइड. म्हणजे डायरेक्ट आपण 2 स्टेपमध्ये रिॲक्शन लिहिली आहे. दिस इज सेल्फ अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता इथं जर आपण ॲसिटोन घेतला, हो की नाही, ॲसिटोन, तर काय बदल होईल? ह्या हायड्रोजन ऐवजी इथं CS3 असेल आणि ह्याही हायड्रोजन ऐवजी इथं CS3 असेल, बाकी सेम असेल. तर इथं काय झालं, CS3 हा डबल बॉन्ड ॲज इट इज आणि हा C डबल बॉन्ड CS3. आता कंपाऊंडचं नाव मात्र बदललेलं असेल, ओके ना. नंबर ऑफ कार्बन ॲटम्स सुद्धा चेंज झाले. 1 2 3 4 अँड 5. 4 मिथिल पेंट 3 इन 2 ओन. आता ह्याला काय म्हणायचं, तर हे केटॉल, मगाशी होतं ते अल्डॉल. आपण जे CS3 CH OH सिंगल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड OH, ओके नाही, अल्डिहाइड ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस आपल्याला इंटरमिडिएट असं अल्डॉल मिळालं. तर याला अल्डॉल का म्हणायचं, तर हा पार्ट अल्डिहाइडचा आणि हा पार्ट अल्कोहोलचा, मीन्स 2 फंक्शनल ग्रुप इन दी सेम मोलिक्युल्स, देअरफॉर नोन ॲज अल्डॉल. आणि हे केटॉल म्हणजे कीटोन आणि
अल्कोहोल, हे कीटोन आणि हे अल्कोहोल फंक्शनल ग्रुप, देअरफॉर केटॉल इट रॅडियली रिमूव्ह H2 molecule gives enol. देन क्रॉस aldol कंडेन्सेशन रिॲक्शन. आता क्रॉस aldol कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये एकच एक प्रोडक्ट मिळत नाही. इट गिव्स 4 डिफरंट प्रोडक्ट. इन क्रॉस aldol कंडेन्सेशन रिॲक्शन इट गिव्स 4 डिफरंट प्रोडक्ट. आता 4 डिफरंट प्रोडक्ट कसे मिळतात बघा. इफ वन इज ॲसिटोन अँड अनादर इज acetaldehyde. आता इथं काय होणार, एक वेळ ह्या CH3चा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केलेला असेल, एक वेळ ह्या CH3चा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केलेला असेल, एक वेळ सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन होईल, म्हणजे एक ॲसिटोन मोलिक्यूल दुसऱ्या ॲसिटोन मोलिक्यूल सोबत रिॲक्ट होईल, एक अल्डिहाइड मोलिक्यूल दुसऱ्या अल्डिहाइड मोलिक्यूल बरोबर कंडेन्सेशन रिॲक्शन करेल. आणि क्रॉस इथं ज्यावेळेस क्रॉस झालं त्यावेळेस एक वेळ CH3चा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट झालेला असेल, एक वेळ कीटोनचा म्हणजे एक वेळ अल्डिहाइडचा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट होऊन कार्बेनियन तयार होईल, एक वेळ ॲसिटोनचा हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट होऊन कार्बेनियन तयार होईल. मग आपण 4 प्रकारचे मोलिक्युल्स कसे तयार होतील ते बघा. CH3 C डबल बॉन्ड O CH3 प्लस CH3 C डबल बॉन्ड O H by self condensation reaction. Self condensation, cross condensation, cross aldol condensation, self aldol condensation. आता सेल्फ मध्ये काय होईल, हा CH3 क्रोटॉन अल्डिहाइड तयार होईल, CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O H. मग अशी आपण बघितल्याप्रमाणे इथं क्रोटॉन अल्डिहाइड तयार झालं आणि इथं काय तयार झालं, हा CH3 मोलिक्यूल म्हणजे प्लस CH3 ह्याचं रूपांतर कशात झालं OH आणि हा CH3 हा CH2 C डबल बॉन्ड O CH3 हो की नाही. आणि याचा H आणि OH निघून गेला तर CH3 CH3 डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. हा एक मोलिक्यूल, हा दुसरा मोलिक्यूल. आणि क्रॉस aldol कंडेन्सेशननुसार 2 प्रोडक्ट हो की नाही. आता इथं जर कार्बेनियन तयार झालं तर प्रोडक्ट कसा असेल, CH3 याचं रूपांतर कशात होईल, CH3 डबल बॉन्ड हा CH C डबल बॉन्ड O H अशा प्रकारे असेल. आणि ह्याचा कार्बेनियन होऊन यावर जर अटॅक केला तर हा असेल CH3 हा CH त्यानंतर डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3 असा मोलिक्यूल असेल. म्हणजे हा CH3 याचं रूपांतर CH मध्ये झालं आणि इथे ह्याचं रूपांतर CH आणि ह्या दोन्हीच्या मध्ये काय असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O CH3. तुम्ही स्वतः करून बघा, केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे प्रोडक्ट येतो. जर इथं कार्बेनियन एकदा तयार झाला तर हा प्रोडक्ट मिळतो आणि याऐवजी हा जर कार्बेनियन तयार झाला तर हा प्रोडक्ट आपल्याला मिळतो. आणि हे सेल्फ कंडेन्सेशनचे प्रोडक्ट एक वेळ दोनही हेच मोलिक्यूल, एक वेळ दोनही ॲसिटोनचे मोलिक्यूल. आता इथं नाव काय तयार होईल, 1 2 3 अँड 4 3 मिथिल ब्यूट 2 इनल. आणि इथं 1 2 3 4 5 हे होईल पेंट 3 इन 2 ओन. इथं असेल ब्यूट 2 इनल, इथं कुठेही ब्रांचिंग नाही आहे. आणि इथं असेल
4 methyl pent 3 in 2 one. Cross aldol condensation reaction. Then Canis-Harrow's reaction. That is self oxidation reduction reaction or disproportionation reaction. Aldehydes, those having no alpha hydrogen atom, gives Canis-Harrow's reaction. For example, it also undergo self Canis-Harrow's reaction and cross Canis-Harrow's reaction. Self Canis-Harrow's and cross plus HC double bond OH in presence of 50% NaOH. One molecule or 50% molecules undergo oxidation and 50% molecules undergo reduction. आता अल्डिहाइड असेल ओके नाही, आता प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर अल्डिहाइड मिळतं आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं तर कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतं, हो की नाही, आपल्याला हे माहिती आहे. त्यानंतर अल्डिहाइडचं जर रिडक्शन झालं तर काय मिळतं, प्रायमरी अल्कोहोल मिळतं. आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचंही रिडक्शन झालं तर डायरेक्ट काय मिळतं, प्रायमरी अल्कोहोल मिळतं. आता इथं आपण विचार करतोय फक्त अल्डिहाइडचा, कारण हे दोनही मोलिक्यूल काय आहे तर अल्डिहाइड मोलिक्यूल आहे. 50% मोलिक्यूलचं ऑक्सिडेशन होणार, 50% मोलिक्यूलचं रिडक्शन होणार. परंतु ऑक्सिडेशन होऊन जो कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होणार आहे ते ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ NaOH लगेच काय होतं, ॲसिड असेल, इट रॅडियली रिॲक्ट्स विथ बेस, गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. म्हणून इथं जे मिळणार आहे तो प्रोडक्ट काय असणार आहे, तो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. तर फॉर्माल्डिहाइडचं जर ऑक्सिडेशन झालं तर फॉर्मिक ॲसिड मिळतं, HC डबल बॉन्ड O. आता त्याचं सॉल्ट म्हणजे ONA, सोडियम फॉर्मेट. आणि ह्याचं रिडक्शन झालं 50%चं तर त्यापासून मिळणार आहे CH3OH म्हणजे मिथिल अल्कोहोल मिळणार आहे. देन सोडियम फॉर्मेट अगेन हीटेड विथ HCl gives HC double bond OH plus NaCl or H3O plus. इथं आपण HCl किंवा H3O plus असंही लिहू शकतो, हीटेड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. Then for self Canis-Harrow's reaction, benzaldehyde (50% molecules undergo oxidation, 50% undergo reduction. आता याचं ऑक्सिडेशन झालं, बेन्झाल्डिहाइड पासून बेन्झोइक ॲसिड तयार होईल. पण कुठलं बेन्झोइक ॲसिड, तर सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झोइक ॲसिड नोन ॲज सोडियम बेन्झोएट ONA. आणि जे अल्कोहोल मिळणार आहे तर ते फिनॉल नाही आहे, त्याला काय म्हणतात, बेन्झिल अल्कोहोल. ह्या C डबल बॉन्डचं रूपांतर CH2 मध्ये होणार, बेन्झिल अल्कोहोल CH2OH, बेन्झिल अल्कोहोल. आणि हे सोडियम बेन्झोएट. Again reaction with HCl gives benzoic acid as a product, COOH plus NaCl. These two examples for self Canis-Harrow's reaction. Then cross Canis-Harrow's reaction means one molecule is formaldehyde and another molecule is benzaldehyde. अशी जर रिॲक्शन जर झाली तर इथेही काय होणार, 50% मोलिक्युल्स हे ऑक्सिडाइज होणार, 50% मोलिक्युल्स रिड्यूस होणार. परंतु इथं नेमकं कुठल्या मोलिक्युलचं ऑक्सिडेशन होणार, कुठल्या प्रकारच्या मोलिक्युलचं रिडक्शन होणार, हे काय आहे तर ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि हे ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिॲक्टिव्ह, देअरफॉर दे इझिली ऑक्सिडायजेस इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड. असं जर असेल इन प्रेझेन्स ऑफ 50% NaOH जर आपण रिॲक्शन घडवून आणली
तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो COOH म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ फॉर्मिक ॲसिड अँड बेन्झिल अल्कोहोल CH2OH. म्हणजे इथे सुरुवातीला काय मिळणार आहे आपल्याला, सोडियम फॉर्मेट मिळणार आणि त्याची रिॲक्शन H3O+ बरोबर केली तर त्यापासून आपल्याला फॉर्मिक ॲसिड मिळणार आहे. त्याला क्रॉस कॅनिझायरस रिॲक्शन. आता असं अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन का ज्यामध्ये एक मोलिक्यूल असा असणार आहे नो अल्फा हायड्रोजन ॲटम आणि दुसरा मोलिक्यूल असा असणार आहे हॅविंग अल्फा हायड्रोजन ॲटम, तर अशाही मोलिक्यूलमध्ये अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन होऊ शकते. फॉर एक्झाम्पल फॉर्माल्डिहाइड म्हणजे 50% फॉर्माल्डिहाइड वापरलं आणि 50% ॲसेटाल्डिहाइड वापरलं CH3 डबल बॉन्ड OH. म्हणजे असे एक तरी मोलिक्यूल, एक म्हणजे आपण इथं 50% आपण असं म्हणणार 50% मोलिक्युल्स असे असले पाहिजे का ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम असलाच पाहिजे. म्हणजे 50% मध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम नसला तरी चालेल, कारण ज्यामध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम आहे त्याचं कार्बेनियनमध्ये रूपांतर होणार आहे. इथून हायड्रोजन ॲब्स्ट्रॅक्ट केला 10% NaOH, तर हा जो कार्बेनियन इथं तयार होणार आहे हा कार्बेनियन ह्या कार्बोनिल कार्बनवर अटॅक करणार आहे. CH2H. मग इथं मोलिक्यूल कसा तयार होईल, HCH, इट इज कन्व्हर्टेड इनटू OH, देन CH2C डबल बॉन्ड OH, देन heating minus H2O gives CH2 डबल बॉन्ड CH, यातला H आणि यातला OH निघून जातो आणि C डबल बॉन्ड OH. 1 2 3 प्रोपिनल, product is propanol product. About aldol condensation reaction and Kanizaros reaction. Last reaction from reactions of aldehydes and ketones, that is electrophilic substitution reaction. Aromatic aldehydes undergo electrophilic substitution reaction. For example, nitration reaction in presence of concentrated HNO3 and concentrated H2SO4 known as nitrating mixture. ह्या मिक्सरला म्हटलं जातं nitrating mixture. It gives NO2 group and that NO2 group is meta directing group. Gives meta nitro benzaldehyde. This is all about aldol condensation, Kanizaros reaction and electrophilic substitution reaction for aromatic aldehyde.